गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। इंदापूरमध्ये चाकूने सपासप वार करून 33 वर्षाच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। सुनीता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। सुनीता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष होत्या, तर सुनीता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। सुनीता शेंडे यांच्या हत्येमागे पतसंस्थेचा अँगल आहे का याचा तपासही पोलीस करतायत। चाकूने सपासप वार करून ही हत्या करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर बबन रासकर असं या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ज्ञानेश्वरने सुनीता शेंडे यांची हत्या का केली याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। 4 तारखेच्या रात्री ज्ञानेश्वरने निमगाव केतकी सराफवाडी रोडवर सुनीता शेंडे यांची हत्या केली आहे। आरोपी ज्ञानेश्वर रासकर हा इंदापूरच्या सुरवडचा रहिवासी आहे।